चला क्षेत्ररक्षण लावून घ्या फटाफट. चला इथे या ठिकाणी मैदानीत बॉम्बे गोळा आलेला आहे. गोळा बॉम्बे गोळा. चला क्षेत्ररक्षण लावून घ्या. भैरवनाथ टायगर्स संघ मालक नरेश आणि रघुनाथ. चला उष्णता एवढी वाढलेली आहे की प्रत्येक खेळाडूने लक्ष द्यायचं आहे. बॉडी डिहायड्रेशनला प्रत्येकाने ठेवायची आहे. फलंदाज दिनेश आणि प्रकाश आधीच्या मॅच मध्ये आपण पाहिलंय. अगोदरची मॅच तुकोबा फायटर्स बरोबर एक जबरदस्त असे मॅच राहिली दुसऱ्या दिवसामधली. गोलंदाज भैरवनाथ टायगरचा एक्स्ट्रा खेळाडू इथे पाठवा. गोलंदाज कोण आहे? गोलंदाज कोण आहे? यस सकाराम. गोलंदाज सकाराम. यस सर. स्टार्ट स्टार्ट. यस. चला पहिला चेंडू. पहिला चेंडू दिनेश साठी. इथे मात्र जोरदार प्रहार केलाय. श्री गणेशा केलाय पहिल्या चेंडूवरती षटकार. सकाराम यांच्या पहिल्या चेंडूवरती समाचार खरपूस समाचार घेतलेला आहे दिनेशाने. अतिशय संयमी अशी खेळी करावी लागेल ती म्हणजे खोत फायटर या संघाला. सकारामाची उत्कृष्ट गोलंदाजी परंतु पहिल्या चेंडूवरती श्री गणेश केला आहे. दुसरा चेंडू दिनेश याच्यासाठी. इथे मात्र नक्की दुसरा चेंडू सुद्धा हवेमध्ये आहे. पाहूया काय होणार. इथे मात्र काय झालंय. चौकार की षटकार. 4 रन्स. तिथे मला वाटतं एकनाथ चव्हाण होते. एकनाथ चव्हाणच्या गिअरबॉक्सच्या मधून चेंडू आदळला जमिनीला आणि हा दुसरा मला वाटते दुसऱ्या चेंडूवरती जोरदार प्रहार केला आणि जर झेल घेतली असती तर एक मोठा हादरा मिळाला असता तो म्हणजे खोत फायटर या संघाला. परंतु त्या ठिकाणी मात्र थोडस गचाळ असं क्षेत्ररक्षण नरेश चव्हाणच्या माध्यमातून पाहिलं जात आहे. तत्पूर्वी नक्कीच तिसरा चेंडू आहे तो म्हणजे सकाराम याचा. दिनेश यांच्यासाठी 2 चेंडूवरती 2 असे मोठमोठे फटके या ठिकाणी. परत दुसरा चेंडू आहे पाहूया. तिसरा बॉल घेऊन येतोय. 1 ओव्हर होऊ दे त्याच्यानंतर जा. या ठिकाणी गॅप मध्ये मला चेंडू नक्कीच बाउंड्रीच्या दिशेने चेंडू जातोय आणि जाणार 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 जाणार. गेला तो पण खोत फायटरच्या डगआउट मध्ये. 4 रन्स. धावफलक जाऊन पोहोचते ते म्हणजे पहिलं षटक प्रगतीपथावर असताना 14 या धाव्यावरती बिनबाद ही जमेची बाजू. सकाराम अतिशय उत्कृष्ट गोलंदाजी करतात परंतु पॉवर प्लेचा मॅन्डेटरीचं षटक आहे. थोडासा मार पडणारच कारण दिनेश सारखा स्फोटक फलंदाज आहे. आतापर्यंत विचार केला तर 2 दिवसाचा खेळ चालू आहे या ठिकाणी दुसऱ्या दिवसाचा. परंतु पहिला दिवस मात्र नक्कीच 1 ओव्हर होऊ द्या ना. पहिला दिवस मात्र नक्कीच 1 ओव्हर होऊ द्या त्याच्यानंतर आत घ्या. चला नक्कीच या ठिकाणी पुढचा चेंडू सकाराम याचा थोडासा अडथळा निर्माण होत आहे ते म्हणजे गोलंदाजीला. परंतु नक्कीच मी विश्लेषण करेन. ग्रामपंचायत लीग अर्थातच पर्व पहिला दिवस नक्कीच गाजवला तो म्हणजे राम झोरे यांनी त्यांच्या नावावरती अर्धशतक झालं. परंतु दुसरा दिवस मात्र नक्कीच दिनेशचा आहे. या ठिकाणी बघा नाव घेतल्या त्यांनी सन्मान दिला कॉमेंट्रीच्या दिशेने आणि हा चेंडू गेला तो म्हणजे बिल्डिंगच्या कंपाऊंड मध्ये कारण तो बॉल आतमध्ये येणार नाही. जरी कोणी असेल तर आतून बॉल घ्या. यस. काय जबरदस्त भारदार अशी फलंदाजी पाहायला मिळते सातत्याने दिनेशच्या माध्यमातून. संयमी फलंदाजी खोत फायटर संघामध्ये चालले. आतापर्यंत 2 सामने खेळले खोत फायटर्सने आणि दोन्ही सामने विजय संपादन करून आपल्या संघ मालकांचा विश्वास त्यांनी जिंकलेला आहे. थोडक्यात बोलायचं म्हणजे संघ मालक आहेत अनिल सपकाळ उर्फ भाऊ. सामना पाहण्यासाठी YouTube असेल अखाती देशामध्ये सुद्धा याचं थेट प्रक्षेपण चालू आहे. खेल क्रिकेट या चॅनेलच्या माध्यमातून आमच्या साथी म्हात्रे सर जोडलेले आहेत. सलग दुसऱ्या दिवशीपासून अतिशय प्रेक्षेपण आहे आणि अतिशय सुंदर अशी क्लॅरिटी आहे. खेल क्रिकेट
जर मित्रांनो लाईक आणि सबस्क्राईब केलं नसेल तर तुम्ही प्लीज खेल क्रिकेट ह्या चॅनलवरती जाऊन लाईक आणि सबस्क्राईब करा. सर्व प्रॉपरायटर आहेत खेल क्रिकेट चॅनलचे म्हात्रे सर, त्यांचं देखील मी कॉमेंटेटर मनापासून अभिनंदन करतो. अतिशय सुंदर असं नियोजन चालू आहे. पुन्हा एकदा सकाराम दिनेश यांच्यासाठी ब्लॉक होल मध्ये टाकला चेंडू, परंतु एका धावेवरती समाधान मानावं लागेल दिनेशाला. धाव फलक जाऊन पोहोचतोय तो म्हणजे खोत पाटरच्या संघाचा. 21 बिनबाद 21 पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर अतिशय सुंदर असा स्कोअर बोर्ड मानावा लागेल. बिनबाद 21 ही जमेची बाजू. चला फटाफट पाहूया आता वैयक्तिक पहिलं सांघिक कोट्यातलं टीम साठी दुसरं षटक असेल. अर्थातच एकनाथ यांचं सामना करेल दिनेश. अगोदरच्या मॅच मध्ये आपण पाहिलंय 17 चेंडू मध्ये 55 धावा ठोकून काढल्या आणि खोत फायटरला विजय संपादन करून दिलं. तोच हा स्फोटक फलंदाज आहे तो अर्थातच दिनेश. चला स्पीडअप घ्या, चला चला गोलंदाजी स्टार्ट करा. चला नरेश. एकनाथ चव्हाण गोलंदाज. भैरवनाथ टायगर्सच्या संघाकडून छोटासा रनअप आहे. फलंदाजीसाठी सज्ज आहे ते म्हणजे दिनेश. या मॅच पाहण्यासाठी आलेले सर्व क्रिकेट रसिकांचे व समाजसेवक आदरणीय तसेच आमचे सरपंच ग्रामपंचायत गावडेवाडी ग्रुप ग्रामपंचायतीचे सरपंच सुनील कदम साहेब, त्यांची देखील विशेष उपस्थिती या मॅच पाहण्यासाठी लावलेली आहे. त्यांचं देखील कमिटीच्या वतीनं सरसे असं स्वागत करतो. आणि पुन्हा एकदा मॅच कडे वळूया. वैयक्तिक पहिलं सांघिक कोट्यातून दुसरं षटक आहे टीम साठी. एकनाथ चला फटाफट, कोणताही टाइम नाही घ्यायचा, 15 मिनिट मध्ये झाली पाहिजे. चला पहिला चेंडू सामना करेल अर्थात दिनेश. एकनाथ चव्हाण टू दिनेश. इथे मात्र नक्कीच एकाच धावेवरती समाधान मानावे लागेल आणि यस नक्कीच तिथे फलंदाज आहे. चेंडू उचलणार फेकणार तत्पूर्वी एक धाव पूर्ण होणार. गुड रनिंग बिटवीन द विकेट्स. दिनेश आणि प्रकाशच्या माध्यमातून धाव फलक जाऊन पोहोचते ते म्हणजे 22 बिनबाद 22. अतिशय सुरेख असा स्कोअर बोर्ड. पुढचा चेंडू एकनाथाचा सामना करेल प्रकाश आणि ऑफसाईडच्या दिशेने प्लेसमेंट केलेला आहे. खराब चेंडूचा समाचार आणि चांगल्या चेंडूला सन्मान देणं हेच तर खरं काम असतं एका चांगल्या खेळाडूचं. तेच काम पूर्णपणे पार पाडलेलं आहे ते म्हणजे अर्थातच प्रकाश यांनी. परंतु एकनाथ सारखा तेज रफ्तार गोलंदाज या ठिकाणी भैरवनाथ टायगर्स कडून युट्यूब एंड कडून मारा करेल. दुसरा चेंडू घेऊन येतोय, सॉरी तिसरा. पुढचा चेंडू या ठिकाणी मात्र जोरदार प्रयत्न, झेलचा चान्स तेज असे आणि काही चुकी केलेली नाही. आल्या आल्या परतावं लागतंय दिनेशला डगआउटच्या दिशेने, परंतु दिनेशने अति भारदार खेळी केलेली आहे. संघ मजबूत स्थितीमध्ये नेऊन ठेवलेला आहे. दुसरं षटक प्रगतीपथावर आहे. थोडीसा निराशाजनक फलंदाजी तर काही मानावी लागेल, कारण तर थोडंफार चुकीचं शॉट सिलेक्शन मानावं लागेल. गॅप मध्ये होता परंतु चेंडूला उंची गेल्यामुळे कदाचित हा झेल टिपला गेला असेल तेजसने. परंतु आता मात्र एक जरी गडी बाद झाला, परंतु आताच नौकाच फलंदाज आहे अर्थातच सचिन कदम, मॅन फ्रॉम गोजेगाव. एक स्टार आणि विस्फोटक फलंदाजी करण्यामध्ये माहिर आहे. पहिल्या सामन्यामध्ये पाहिला आपण, पहिला सामना खेळला गेला होता दी फाउंडरच्या संघाबरोबर. भारदार अशी खेळी केली आणि विजय संपादन करून दिला. पुढचा चेंडू एकनाथ याचा सामना करेल सचिन. या ठिकाणी मात्र पंचांचे हात हवेमध्ये येत असताना अवांतर धावे संख्येने भर होताना दिसते. स्कोर बोर्ड जाऊन पोचतोय 25 धावेवरती एक बाद. खोत फायटर संघ तिसरा सामना खोत फायटरचा आहेत. 2 सामने खेळले, 2 सामने जिंकले. आता मात्र नक्कीच तिसरा सामना जिंकण्याचा काहीतरी प्रयत्न असेल. पुढचा चेंडू एकनाथ यांचा अतिशय उत्कृष्ट आणि हा मॅक्सिमम षटकार. जबरदस्त. युट्यूबच्या वरून वावराच्या पड्याल बांधाच्या अलीकडे तुमच्याकडून. ओके चला आता मात्र खेळाडू बाउंड्रीच्या बाहेर उभे राहतील. फलंदाज सचिन कदम. काय जबरदस्त. आम्ही अगोदरच सांगितलं होतं सर की स्फोटक फलंदाज आहे, त्याची जर एकदा बॅट लागली तर तो तुम्हाला थांबवू शकत नाही. अजून एकदा अनाउन्समेंट. तुकोबा फायटरचे सर्वा राजू कदम. षटकाराच्या बाहेर जर कोणी झेल पकडला तर 51 रुपये मित्रांनो, 51 रुपये काय कमी नाही. दुसरा बॉल देऊ, जुना बॉल द्या गणेश सर, जुना बॉल द्या. चला बॉल गेलेला आहे.
चला बाउंड्रीच्या बाहेर कोणताही खेळाडूने जर झेल घेतला तर 51 रुपये कॅश प्राइज मिळेल. राजू कदम सर्वे सर्व आहे तुकोबा फायटरचे संघ मालक. बंपर धमाका आहे. बाउंड्रीच्या बाहेर कोणी कॅच घेतली तर 51 रुपये मिळणार आहेत. पुढचा चेंडू एकनाथ यांचा सामना करेल सचिन कदम. एक जोरदार असा प्रहार केलाय. चेंडू गेला आकाशाच्या दिशेने आणि बाहेर गेला होता, परंतु दुसरा चेंडू आणि हा देखील बाहेर गेला असता. परंतु पाहूया सुरेख असा चेंडू आहे. एक धाव. हा सर यस यस. चला सुरेख असा चेंडू आहे. पंचांचा निर्णय अंतिम राहील. वाद करू नये. नावाजलेले पंच MCL पंच आहेत. सलग दुसऱ्या दिवशी त्यांचं मोलाचं सहकार्य राहिलेलं आहे. विदाउट पंच कोणती लीग होत नाही, परंतु हे नावाजलेले अंपायर आहेत आपल्या इकडे. परंतु दुसरा चेंडू एकनाथ यांचा आणि इथे मात्र प्रकाशनं जोरदार प्रयत्न केला होता, पण चेंडू जातोय चौकार जातोय थांबवू शकत नाही. आणि 4 रन्स. धाव फलक जाऊन पोचतोय खोत फायटर संघाचा. 31 एक बाद 31 ही जमेची बाजू. सॉरी 35. 31 आणि 4 35. चांगला असा स्कोर बोर्ड आहे. दुसरं षटक मला वाटतंय संपतंय. रमेश सपकाळ बुवा. दिनेश दुकानाची चावी त्यांना दिली तर ते ट्रॉफी घेऊन येतील. रमेश सपकाळ तुमच्या पाठीमागे आहेत, त्यांना चावी द्यायची आहे. चला वैयक्तिक पहिला संघासाठी तिसरा षटक घेऊन येतोय तेजस. बघूया काय करतायस. धावफलक 35. 2 षटकाच्या समाप्तीनंतर पुढचा चेंडू तेजशांचा पहिला चेंडू आहे सचिन यांच्यासाठी. बघूया काय करतायत. या ठिकाणी सुरेख असा चेंडू जबरदस्त कमबॅक करणार भैरवनाथ टायगर्स. मला वाटतंय 3 मॅच खेळले गेले. तिन्ही मॅच मला वाटतंय सॉरी तिसरी मॅच आहे. 3 मॅच पराभूत झालेल्या आहेत. 4थी मॅच आहे. येस मॅक्सिमम. सचिन कदम ऑन फायर. मॅक्सिमम 41 धावा. अगोदरच्या मॅच मध्ये तुकोबा फायटर्स बरोबर 66 धावांचं आव्हान ठेवलं होतं, परंतु या मॅच मध्ये तो रेकॉर्ड तोडला जाईल का? नक्कीच जाईल जोपर्यंत सचिन आणि प्रकाश मैदानामध्ये आहे. तेजसचा पुढचा चेंडू या ठिकाणी मध्ये जोरदार आणि इथे मात्र वावराच्या पड्याल चौकार. 1 बाउन्स 4 रन्स. काय जबरदस्त फलंदाजी चालले. खोत फायटर संघ विचार केला जाईल हा मात्र रेकॉर्ड तोडला जाईल का? अगोदरच्या मॅच मध्ये 66 धावा, परंतु आता तिसरं षटक प्रगतीपथावर आहे. धाव फलकच्या बाबतीत विचार केला तर धाव फलक आहे सध्याच्या स्थितीमध्ये 45. पुढचा चेंडू तेजस यांचा सामना करेल सचिन. या देखले मॅक्सिमम षटकार. चेंडू जातो बाउंड्रीच्या बाहेर रस्त्याच्या पलीकडे. बॉल द्यायचा आहे मित्रा. बॉल फेकात आत बॉल फेका. बॉल आहे. येस जबरदस्त. सचिन ऑन फायर. खोत फायटरचे संघ मालक अनिल सपकाळ उर्फ भाऊ खुश आहेत की मी आल्यापासून माझा टीम फॉर्म मध्ये आहे. काल तुम्ही थेट प्रक्षेपण युट्यूब मधून बघत होता पुण्यामधून, परंतु आज आपल्या संघासाठी खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी तुम्ही इथे आलात आणि काय संघ खेळतोय. आणि मला तर वाटतं इन फॉर्म फलंदाज आहे सचिन. पुढचा चेंडू या ठिकाणी दुसरा एक. मॅक्सिमम वाव काय बॅटिंग आहे जबरदस्त. सचिन कदम ऑन फायर. धाव फलक जाऊन पोचतोय तो म्हणजे 57. काय जबरदस्त फलंदाजी यार. ग्रेट बॅटिंग बाय सचिन कदम. आतापर्यंत 4 षटकार मारले आणि 1 बाउंड्री मारली आणि मला वाटतं शेवटचा चेंडू आहे. या बॉलला तुम्ही जर षटकार मारला तर 251 रुपये राज सपकाळ यांच्याकडून टीमचे तुमचे फिटनेस कोच आहेत. बघूया हॅट्रिक मारणार काय. नक्कीच सचिनची देखील चर्चा होणार. पुढचा चेंडू नाही. प्रयत्न चांगला आहे
परंतु तुम्ही देखील मला मारू शकता, तर मी देखील काही कमी नाही असं मात्र सिद्ध केलं तेजसने आणि निर्धाव चेंडू काढला. खर तर संधी होती, परंतु या संधीचं सोनं करणार केलं ते म्हणजे तेजसने. परंतु त्यांना माहिती आहे एक एक बॉल एक एक रन खूप महत्वाचे आहे क्रिकेटमध्ये मित्रांनो. आणि आता मात्र अर्थातच रवी गोलंदाजीसाठी आलेले आहेत. 3 मॅच खेळल्या गेल्या भैरवनाथ टायगरच्या संघाने, तिन्ही मॅच पराभूत झाले. आता मात्र खोत फायटरच्या समोर खेळत असताना 3 षटकाच्या समाप्तीनंतर धाव फलक जाऊन पोहोचतय 57. अगोदरच्या मॅच मध्ये तुकोबा फायटर्स बरोबर 66 धावांची खेळी केली होती. खास करून दिनेशचं कौतुक करावं लागलं होतं. 17 चेंडू मध्ये 55 धावा केल्या होत्या, नाबाद खेळी. परंतु अजूनही मैदानामध्ये प्रकाश आणि सचिन मैदानामध्ये 57 धावा, शेवटचं षटक, हाणामारीचं षटक खेळून येतोय. अर्थातच नौकाच गोलंदाज रवी आयकॉन. पुढचा चेंडू रवी टू प्रकाश. या ठिकाणी मात्र प्रकाशने इरादे स्पष्ट केलेत. 1 बाउन्स 4 रन्स. आता मात्र खोत फायटर्स थांबण्याचं नाव घेत नाहीये. का नाव ठेवलं असेल खोत फायटर्स याचं देखील विश्लेषण करावं लागेल. खोत फायटर्स खास करून अनिल कदम, अनिल सपकाळ उर्फ भाऊ, याच्या अगोदरच्या डीपीएल मध्ये त्यांची एबी फायटर्सच्या नावाने टीम, परंतु ग्रामपंचायतीमध्ये त्यांनी एबीला न पसंती देऊन आपला खोत फायटर्स, थोडक्यात भावकी खोत फायटरचं नाव ठेवलं त्यांनी. आणि आपल्या संघामध्ये बघा डगआउट कसा खच भरलेला आहे त्यांचा खोत फायटरचा. हीच खरं टीमवर्क असतं, बॉन्डिंग महत्वाची असते. पुढचा चेंडू रवी यांचा, सामना करेल प्रकाश. इथे मात्र नक्कीच चांगलासा प्रयत्न होता. आणि माझ्या समोर माझ्या बाजूला आहेत ते म्हणजे सरपंच. अर्थात सरपंच ही पदवी त्यांना बहाल केली गेली धुलवाडीने. तेच संजय सपकाळ माझ्या बाजूला आहेत. ते बोलतायत बक्षीस लाव, मी पैसे देणार. परंतु बघूया आता काय होते. धाव फलक जाऊन पोचतोय 62. अगोदरच्या मॅच मध्ये 66. यस, इथे मात्र झेलचा चान्स आहे. बघूया काय करतात. नाही गॅप मध्ये आहे. तत्पूर्वी नक्की दुसऱ्या धावाचा प्रयत्न, तिसऱ्या धावाचा देखील प्रयत्न केला पाहिजे. चेंडू उचलणार, फेकणार, तोपर्यंत 3 धावा पूर्ण करणार. गुड रनिंग बिटवीन द विकेट्स. सचिन आणि प्रकाशच्या माध्यमातून धाव फलक जाऊन पोचते तो म्हणजे 65. अगोदरच्या मॅच मध्ये 66 आव्हान दिलं होतं तुकोबा फायटरच्या संघाला. आता मात्र 65. अजून काय चेंडू शिल्लक आहेत. रेकॉर्ड तोडलं जाणार यामध्ये काही शंका नाहीये. रवी यांचा छोटासा रनअप आहे. सामना करेल अर्थातच प्रकाश, कॅप्टन आहे खोत फायटर या संघाचा. या ठिकाणी मध्ये जोरदार प्रयत्न. यस, डगआउटच्या दिशेने. काय झेल घेतलाय मित्रांनो, सरळ हातामध्ये. बघूया अजून चेंडू काही शिल्लक असतील. रेकॉर्ड तोडलं जाणार. शेवटचे 2 चेंडू शिल्लक आहेत. धाव फलक आहे 65. अगोदरच्या मॅच मध्ये सुद्धा 65 धावा होत्या. तुकोबा फायटर संघाबरोबर 66 धावांचं आव्हान दिलं होतं. बॅटर ज्ञानेश्वर, नौकाच फलंदाज ज्ञानेश्वर यांनी उर्वरित 2 चेंडूवरती 2 जरी चौकार मारला तर 101 रुपये त्यांना मिळेल. बघूया काय करतायत. नाही, चौकारच्या चक्कर मध्ये चेंडू जातो यष्टिरक्षक नरेश कदम यांच्या हातामध्ये. परंतु शेवटच्या जरी चेंडूवर जरी त्यांनी चौकार मारला तरी सुद्धा त्यांना 100 रुपये दिले जातील. बघूया काय करतायत खोत फायटर्स. आणि जर तुम्ही जरी हा बॉल खाला तर विचार केला जाईल. यस 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 यस, काय आहे षटकार. यस, 100 रुपये घेऊन जावा साहेब. यस, नक्कीच. तानाजी कदम माजी सरपंच उर्फ बुवा यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. मी कमिटीच्या वतीने त्यांचं देखील सहर्ष असं स्वागत करतो. साहेब, आपण व्यासपीठावरती बसायचं आहे. आणि तसेच रमेश कदम फिटनेस कोच आहेत तुकोबा फायटरचे, त्यांचं देखील या ठिकाणी सहर्ष असं स्वागत पुन्हा एकदा. आणि काय खोत फायटरचं टीम आहे. का सिलेक्शन केलं असेल ज्ञानेश्वर. सिलेक्शन केलं गेलंय. मला वाटतं खरं तर कुठेतरी टीम मजबूत स्थितीमध्ये आहे खोत फायटर्स. दुसऱ्या बाजूला विचार केला तर केदारनाथ 11 संघ टॉप स्थानी आहे. परंतु बघूया, क्रिकेट हा गेम ऑफ चान्स, क्रिकेट हा अनिश्चिततेचा खेळ.
काही होऊ शकतं शेवटच्या क्षणी, परंतु आता मात्र काय करतायत केदारनाथ भैरवनाथ टायगर्स. चला क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे खोत फायटर्स. संघ मालक जाम खुश आहेत. डगआउट कचाखच भरलेला आहे खोत फायटर्स. विशेष कौतुक करावं लागेल. संतोष सपकाळ दादा माजी क्रिकेटर आहेत, ते देखील त्या ठिकाणी आहेत. तसेच संतोष सपकाळ बुवा ते देखील खोत फायटरचे सर्वे सर्व आहेत. एकच चांगली अशी बॉन्डिंग. तसेच त्या ठिकाणी श्री सपकाळ देखील आहेत, त्यांचं देखील कौतुक करावं लागेल. सरपंच देखील आहेत संजय सपकाळ, यांचं देखील कौतुक करावं लागेल. क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आपलाच विनंती आहे खोत फायटर. चला स्पीड अप. चला दिनेश क्षेत्ररक्षण लावून घ्या. चला चला फटाफट. चला प्रकाश. नेक्स्ट मॅच आणि मोठी मॅच मितांशी वर्सेस विटलाय वॉरियर्स. नाणेफेकीसाठी यायचं. चला कर्णधार मितांशी आणि विटलाय वॉरियर्स. कर्णधार यक्का. नाणेफेक करून घ्यायचे. चला खोत फायटर्स क्षेत्ररक्षण लावून घ्या. क्षेत्ररक्षण लावून घ्या. लास्ट कॉल असेल. या नक्कीच ग्रामपंचायत प्रीमियर लीगचा विचार केला जाईल. सातत्याने 3 वर्ष प्रयत्न केला जात होता की प्रीमियर लीग झाली पाहिजे, परंतु हा दिवस, शेवटचा दिवस, अंतिम दिवस. खास करून कौतुक करावं लागेल कमिटीचं. सर्व पुढाकार येऊन सगळ्या लोकांनी खूप मेहनत घेतली. पोरांना एकत्र आणण्याचं काम केलं. नोकरी धंदा प्रपंच सगळं काही बाजूला ठेवून आपल्या टीम साठी, आपल्या ग्रामपंचायती सगळे एकत्र आले. सगळे खेळाडू, जवळजवळ 150 खेळाडू या टीम मध्ये आहेत. 10 आयकॉन, 10 चॉईस प्लेयर, संघ मालक 10, त्यांचं देखील मनापासून कौतुक करावं लागेल. अतिशय शिस्तबद्ध असे सामने पाहिले जात आहेत, त्यांचं देखील कौतुक करावं लागेल. मी विशेष कौतुक करेन ते म्हणजे गणेश सर यांचं देखील, की त्यांनी कोचिंग, त्यांचा क्लास आहे तिकडे प्राधान्य न देता या क्रिकेटला प्राधान्य दिलं. त्यांचं देखील मी कौतुक करेन ते म्हणजे राम झोरे मुंबई पोलीस. त्यांनी 2 दिवसाची सुट्टी जाहीर केली आपल्या संघासाठी, आपल्या टीमसाठी, आपल्या ग्रामपंचायतीसाठी. त्यांचं देखील विशेष कौतुक करावं लागेल ते म्हणजे दीपक याचं, त्यानं देखील खूप मेहनत घेतली. कौतुक करावं लागेल प्रकाश सपकाळ यांचं देखील. कौतुक करावं लागेल दिनेश याचं, त्यानं देखील खूप मेहनत घेतलेली आहे. कौतुक करावं लागेल संदीप ताटे, त्याने देखील खूप मेहनत घेतलेलं आहे. कौतुक करावं लागेल गणपत ताटे साहेब, त्यांचं देखील विशेष महत्व आहे आणि प्राधान्य दिले जात आहे. खरोखरच अशी एक उत्कृष्ट कमिटी आहे. मला वाटतं यशवंत साहेब आहेत, यशवंत कदम, त्यांचं देखील विशेष कौतुक करावं लागेल. मनीष कदम साहेब यांचं देखील. खास करून या ठिकाणी आपण जी खेळपट्टी बनवलेली आहे. चला फलंदाज रेडी, क्षेत्ररक्षण रेडी. पुढचा मॅच मितांशी आणि विटलाय वॉरियर्स. मी आमंत्रित करतो तानाजी कदम बुवा यांच्या शुभ हस्ते नाणेफेक केली जाईल. विलास कुठे आहे? विलास कदम बॉबी. या मॅच नंतर तिथे लाईन मारून घ्यायची आहे मैदानामध्ये. लाईन दिसत नाहीये, आपल्यास विनंती असेल बॉबी. विशेष कौतुक करावं लागेल बाजीराव सपकाळ यांचं देखील. कमिटीमध्ये काम करत असताना काही ना काहीतरी स्पॉन्सरशिप देत असतात सातत्याने. खेळाडूला एवढ्या उन्हामध्ये सातत्याने त्यांचे प्रयत्न असतात. कोणत्याही खेळाडूला कोणतीच गोष्ट कमी नाही पडली पाहिजे. तर बाजीराव सपकाळ प्रत्येक मॅच मध्ये त्यांचं मोलाचं सहकार्य असतं. विशेष करून जवळजवळ 200 लोकांची ताण भागवण्याचं काम करतायत आणि पुण्याचं काम आहे ते. आज मला वाटतं जवळजवळ 400 लोक इथे येणार कालपासून आजपर्यंत, आणि कदाचित 500 लोक सुद्धा होऊ शकतात. ताण भागवण्याचं काम केलेलं आहे ते म्हणजे बाजीराव सपकाळ यांनी. त्यांचं देखील विशेष कौतुक करावं लागेल. चला फलंदाज कम ऑन. यस रेडी. चला नक्कीच मी मॅच कडे वळतो. नक्कीच येणाऱ्या ब्रेक मध्ये काही अजून झाले अनाउन्समेंट करेन. या स्पर्धेचा विचार केला तर फलंदाज आहेत प्रवीण सपकाळ, लेफ्ट हँडर बॅट्समॅन. 3 मॅच मध्ये प्रवीणने काही अशी विशेष कामगिरी केली नाहीये. संघ मला थोडस निराश आहेत. 4थी मॅच 3 मॅच पराभूत, परंतु 4थी मॅच
जिंकण्यासाठी सज्ज असतील. जर मॅच जिंकली तर बाजीराव यांच्याकडून 1000. मला वाटतं टीम मॅनेजमेंट आहे बाजीराव सपकाळ यांच्याकडे. यस, बघा बघा, नाही नाही, चला मारा तुम्ही. दिनेश बोलतोय तू खेळत नाही तर मागून तुझं कणमी काय बोलतात तसं त्यांचा प्रयत्न असेल. अच्छा, प्रवीणने बॅक टू बॅक 3 षटकार मारला तर बाजीराव कडून 1001 रुपये. बघूया बक्षिसांची बरसात आतापर्यंत. पुढचा चेंडू प्रकाश यांचा आणि इथे मात्र काही समजत नाही. जर LBW असता तर नक्कीच परतावला. यस, लेग बायच्या रूपामध्ये एक धाव पूर्ण. बॅटनं ओके ओके, बॅटनं लागलाय का? ओके सर, थँक्यू सो मच. नक्कीच विचार केला जाईल. आतापर्यंत दुसऱ्या दिवशीचा खेळ आहे. पहिला दिवस गाजवला राम झोरे, पहिला दिवस गाजवला केतन कदम यांनी. जवळजवळ 7500 रुपये कॅश प्राइज फटकावले केतन कदम. असा एकमेव खेळाडू आहे ग्रामपंचायत लीग मधला. विचार केला जाईल राम झोरे यांचा. मुंबई पोलीस अर्धशतक विचार केला जाईल. दिनेशाचं अर्धशतक विचार केला जाईल. बॉबी याचा विचार केला जाईल. इथे मात्र पाहूया, जर झेल घेतला तर नांग्या उर्फ ज्ञानेश्वर याला काहीच मिळणार नाही. सुरेख झेल, कारण आम्ही अगोदरच अनाउन्समेंट केलं असतं तर नक्कीच दिले असतं. पण तो ठीक आहे, पुढच्या वेळी आम्ही तुम्हाला बक्षीस लावू. नाराज होऊ नका. तुमचा ऑलरेडी 100 रुपये आमच्याकडे जमा आहे. मॅच झाल्यावर घेऊन जाऊ शकता. बघूया, सुंदर फटकेबाजी करत होता एकनाथ, परंतु समोर टीम आहे खोत फायटर्स. एकही कॅच ड्रॉप झाली नाही आतापर्यंत. हे विशेष बोलावं लागेल. टीमचा विचार केला तर सचिन कदम, गणपत सपकाळ, आनंद सपकाळ, मिलिंद सिनियर खेळाडू आहे. त्यानंतर हॅलो, प्रकाशाचा पुढचा चेंडू सामना करेल रवींद्र. पाहूया आपल्या संघासाठी किती योगदान देते. ऑफच्या दिशेने प्लेस केला चेंडू हवेमध्ये आणि झेल होतोय. दुसरा झटका बसतोय तो भैरवनाथ टायगर्स ना. दुसरा झटका बसलाय तो भैरवनाथ टायगर्स यांना रवींद्र यांच्या रूपामध्ये. धावसंख्येमध्ये काय वाढ नाही आणि धावसंख्या आहे ती 1. पहिलं षटक प्रगतीपथावर खोत फायटर्स कडून प्रकाश सपकाळ यांचं. सामना करतेत आता स्वतः संघ मालक नरेश कदम. वाव, इन्फॉर्म बॅट्समन आहेत नरेश कदम. किती जरी संघर्ष आला, किती जरी हार पत्करल्या तरी हार न मानणारा हा संघ मालक जो नरेश पुन्हा एकदा हवेमध्ये टोलवलाय. तुम्ही हवेमध्ये मारलं तर आम्ही मारू शकतो आणि अशा तऱ्हेने त्या ठिकाणी झेल सुटतोय आणि जीवनदान मिळते ते संघ मालक नरेन. हॅट्रिक चान्स सोडलेला आहे तो प्रकाश यांचा. उत्कृष्ट बॅटिंग करावी लागेल, फटकेबाजी करावी लागेल भैरवनाथ टायगर्सना. जर आपल्याला जिंकायचं असेल तर सवकार षटकार ज्या प्रमाणे दिनेश व सचिन यांनी मारले होते त्या पद्धतीने आपल्यालाही चौकार षटकारांची गरज आहे. अजूनही इथे मात्र गॅप मध्ये प्लेस केला चेंडू विकेट किपरच्या पाठीमागे आज चौकार. धावसंख्येमध्ये 4 ने वाढ. धावसंख्या पोहोचलेली आहे ती 6. धावसंख्या आहे ती 6. पहिले षटक समाप्तीनंतर धावसंख्या झालेली आहे ती 6. 2 बाद 6. सध्या फॉर्म मध्ये असलेला संघ खोत फायटर्स. इन फॉर्म, आउटस्टँडिंग परफॉर्मन्स GPL 2026 मध्ये केदारनाथ 11 मधील राम झोरे. राम झोरेंच्या नावाने त्या संघाला एक चांगला खेळाडू मिळालेला आहे. बोलीमधून त्यांनी घेतलेला तो खेळाडू आणि त्याच खेळाडूच्या जोरावर त्यांचा संघ टॉप मध्ये पोहोचलेला आहे. काल 3 मॅच जिंकलेले आहेत. खोत फायटरची 3री मॅच जिंकण्यासाठी सज्ज आहे. तसे संघर्ष योद्धाने सुद्धा 3 मॅच जिंकलेले आहेत. पाहूया ज्ञानेश्वर वैयक्तिक पहिल्या संघासाठी दुसरं षटक घेऊन आला. ज्ञानेश्वर
मागील सामन्यामध्ये उत्कृष्ट गोलंदाजी केली होती ज्ञानेश्वर यांनी. स्लोअर गोलंदाजी करतायत ज्ञानेश्वर. पाहूया प्रवीण आपल्या संघाचं आपल्यावरती खूप मोठी जबाबदारी आहे. चौकार षटकारांची अपेक्षा आहे. कालपासून आपली बॅट निराशजनक या ठिकाणी आहे, परंतु आज मात्र चेंडू आणि बॅटचा संपर्क करावा लागेल. हे बघा आता मात्र टोलला चेंडू. पाहूया सीमारेषे पार जातोय आणि या चौकार. धावसंख्येमध्ये 4 ने वाढ. धावसंख्या पोहोचते ती 10. ग्रामपंचायत प्रीमियर लीग 2026 पर्व पहिले सर्व आर्थिक सहकार्य करणाऱ्या मान्यवरांचे या ठिकाणी कमिटीतर्फे विशेष आभार की आम्हाला मोलाचं सहकार्य करून ही स्पर्धा या ठिकाणी संपन्न पूर्ण होण्यापर्यंत जी काही आपल्यापासून मदत मिळालेली आहे त्या सर्वांचं कमिटीतर्फे रुपेश सपकाळ खोत फायटर्सचे मालक स्टंप स्पॉन्सर यांचं या ठिकाणी इथे आगमन झालेलं आहे. कमिटीतर्फे त्यांचंही सहर्ष असं स्वागत. पाहूया पुढचा चेंडू. ज्ञानेश्वर यांचा सामने करील प्रवीण. प्रवीण यांनी ऑफच्या दिशेने प्लेस केला चेंडू आहे. इथे मात्र चेंडू चकवा देतोय आणि जातोय सीमारेषे पार. चौकार. धावसंख्येमध्ये 4 ने वाढ. खणखणीत असा टोला चेंडू. आता मात्र प्रवीण यांनी कुठेतरी आपला आवाज आपली रिक्वेस्ट ऐकलेली आहे आणि बॅट आणि चेंडूचा संपर्क करतायत. नक्कीच जर हा खेळाडू जर मैदानावरती राहिला शेवटपर्यंत तर आपल्या संघाला खोत फायटर्स ना धावपळ. पाहूया पुढचा चेंडू. ज्ञानेश्वर यांचा सामना करील प्रवीण. पुढे येऊन घेण्याचा प्रयत्न, परंतु ग्राउंड शॉट प्लेस करतायत आणि इथे एकच धाव. धावसंख्येमध्ये 1 ने वाढ. धावसंख्या आहे 15. तिसरा षटक आहे का दुसरा आहे? दुसरा आहे. आता मात्र नरेश कदम स्ट्रायकर बॅट्समन नरेश कदम स्वतः संघ मालक भैरवनाथ टायगर्स आहे. भैरवनाथ आता खरोखरच या नरेश कदम यांना खरोखर आशीर्वाद दे. चांगलं कुठेतरी त्यांच्या बॅट आणि चेंडूचा संपर्क होऊ दे आणि चेंडू सीमा पार जाऊ दे. खरंच ते देवाकडे प्रार्थना करत असतील. देवा पाहूया. हे पहा मात्र देवाने आता कौल दिलेला आहे. ऑफच्या दिशेने उत्कृष्ट प्लेस करण्याचा प्रयत्न. एकच धाव समाधान मला लागेल. धाव संख्या झाली 16. 2 बाद 16. खोत फायटर्सची विजयाच्या दिशेने वाट चालत. हॅलो. या जीपीएल 2026 अनेक खेळाडूंचे या ठिकाणी व्हिडिओ एडिटिंग करण्याचं काम सुरू आहे. ते सौजन्य AM एडिट्स आर्यन मोरे. आर्यन मोरे हा स्वतः लहान असा एक खेळाडू आहे, पण त्याला व्हिडिओ एडिटिंगचा बादशाह मानलं जातंय कोपरेगाव मध्ये. आणि या जीपीएल मध्ये खास करून ते इथे आलेले आहेत. सर्व व्हिडिओ एडिटिंग करण्यासाठी काम चालू आहे. तसेच आपल्या या लीग साठी आर्थिक सहकार्य लाभलेले आनंदा सपकाळ शाखा प्रमुख मोरबे पनवेल, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे, तसेच सँडी पवार, तसेच राजेश कदम, रत्नदीप कांबळे, सुमित कदम या सर्वांचं कमिटीतर्फे विशेष आभार आम्हाला मोलाचं सहकार्य केल्याबद्दल. तसेच प्रथम पारितोषिक दिलेले आपले राजू धोंडीबा कदम, तसेच प्रथम चषक सौजन्य ईश्वर कदम व हरीश कदम, द्वितीय पारितोषिक रत्नदीप कांबळे व राजेश कदम यांच्याकडून मिळालेलं आहे. तसेच सामनावीर चषक आपल्याला या ठिकाणी मिळालेले आहेत ते लक्ष्मण झोरे ग्रामपंचायत सदस्य व आनंद झोरे जोगेडेक यांच्याकडून. तसेच
सन्मान चिन्ह सौजन्य आपल्याला मिळालेले आहेत ते श्री राज सपकाळ फिटनेस प्रशिक्षक व संतोष सपकाळ दादा माजी क्रिकेटर यांच्याकडून. तसेच पाणी या 2 दिवसासाठी आपल्याला मिळालेलं आहे ते सौजन्य बाजीराव सपकाळ सेठ धुईलवाडी. तसेच टी शर्ट स्पॉन्सर्स आपल्या या स्पर्धेसाठी 150 टी शर्ट स्पॉन्सर ज्यांनी मोठं मन करून यासाठी दिलेले आहेत ते श्री माननीय दिलीप शांताराम सपकाळ शिवसेना कार्यकर्ते व किसन मोकासी शिवसेना कार्यकर्ते, या दोघांचं मोलाचं सहकार्य या ठिकाणी लाभलेलं आहे. तसेच मेडिकल किट ज्यांच्याकडून आपल्याला मिळालेले आहे ते श्रीरंग सपकाळ धुईलवाडी. तसेच इतर छोटे बक्षीस ट्रॉफ्या ज्या मिळालेल्या आहेत ते सौजन्य वेदिका एंटरप्राइजेस यश कोचिंग क्लासेस यांच्याकडून फलंदाज गोलंदाज यष्टीरक्षक आणि सामनावीर. तसेच या ठिकाणी मालिकावीर साठी विशेष स्मार्टवॉच मिळालेला आहे ते सौजन्य ज्ञानदेव सपकाळ यांच्याकडून. तर अशा पद्धतीने या ठिकाणी आपल्याला अनेक बक्षिसं मिळालेली आहेत. तसेच बॉल सौजन्य दिनेश रामचंद्र पवार बारसाखे विशेष सहकार्य राजू कदम. राजू कदमचं खरं तर या स्पर्धेसाठी एक मोलाचं सहकार्य लाभलेलं आहे. तसेच उत्कृष्ट फलंदाज ज्यांच्याकडून आपल्याला कॅश प्राइज मिळालेली आहे सुनील रामचंद्र पवार वाटोळे फणसवाडी. कोर कमिटी अध्यक्ष भाजपा पाटण मुंबई तालुका, या सर्वांचं या कमिटीतर्फे या आयोजकांतर्फे विशेष आभार. तसेच या आयोजनासाठी विशेष मेहनत घेतलेली कमिटी सदस्य श्री राज सपकाळ फिटनेस प्रशिक्षक, तसेच प्रकाश सपकाळ, तसेच गणेश कदम सर, राम झोरे मुंबई पोलीस, यशवंत कदम, दीपक कदम, श्री गणपत ताटे, श्री बाजीराव सपकाळ सेठ, श्री दिनेश सपकाळ, विलास कदम, मनीष कदम साहेब, एम के ड्रायफिट, संदीप ताटे, या सर्वांचं एक आपल्याला या ठिकाणी विशेष सहकार्य लाभलेलं आहे. आणि आर्यन मोरे यांना विशेष विनंती आहे, साहेब आपण मोमेंट कॅप्चर करायचे आहेत, आपल्याला सांगावं लागलं नाही पाहिजे, आम्ही तुमचा नक्कीच विचार करू, पण मात्र व्हिडिओ जगभर प्रसिद्ध झाले पाहिजे. असे व्हिडिओ बनवा, फक्त त्याच्यामध्ये लिहिताच स्पेलिंग मिस्टेक करू नका, आणि आम्ही नक्कीच तुम्हाला त्यासाठी सहकार्य करू. नाही समजून तर घेणार, पण काही समस्या असेल तर विचार मदत घेतली तर बरं होईल. ग्रामपंचायत प्रीमियर लीग 2026 पर्व पहिले या ठिकाणी विटलाई वॉरियर्सचे संघ मालक या ठिकाणी अमोल सपकाळ व यश साळुंके यांचं या ठिकाणी आगमन झालंय. त्यांचं कमिटीतर्फे सहर्ष असं स्वागत की आपण वेळात वेळ काढून या ठिकाणी आज दुसऱ्या दिवसामध्ये उपस्थित दाखवल्याबद्दल धन्यवाद. तानाजी सपकाळ यांचं या ठिकाणी गोलंदाज आहे तानाजी सपकाळ, या उत्कृष्ट प्लेस केला चेंडू आणि आज चौकार कनेक्टिंग बिल्डिंग. नवीन बॉलर आहेत चला पुढचा चेंडू तानाजी यांचा सामना करेल प्रवीण. ते मात्र नक्कीच सुरेख असा चेंडू कलेक्ट केला जातोय. धाव संख्येच्या बाबतीत विचार केला तर 28-26 धावा. शेवटचं षटक आहे. विजयाच्या पराभूतच्या छायेमध्ये हा संघ मितानसीने नाणेफेक जिंकलेले. नेक्स्ट मॅच आणि निर्णय सांगायचा आहे. साहिल फिल्डिंग घेतले का तुम्हाला? बॅटिंग आहे ओके. चला मितांशीने क्षेत्ररक्षण स्वीकारले आणि फलंदाजीसाठी आमंत्रण केले ते म्हणजे विटलाई वॉरियर संघाला. यस इथे मात्र पाहूया हार्ड लक मानावं लागेल. पर्व पहिले मध्ये चांगला असा प्रयत्न केला परंतु 4 मॅच पराभूत झाले. परंतु कोणत्याही प्रकारचं खचून न जाता तुम्हाला नक्कीच सन्मानित केलं जाईल. तुम्ही संघ मालक आहात, घरी जायचं नाही, इथे येऊन बसायचं आहे स्टेज वरती. नरेश कदम आणि रघुनाथ सपकाळ हार्ड लक मॅच आहे होतात.
विशेष सहकार्य आपण केलेलं आहे. तुमचं देखील कौतुक करावं तेवढं कमी. आणि टीम खोत फायटर्स विन झालेले या ठिकाणी. सलग 3 मॅच विजय संपादित केलेला आहे. चला शुभेच्छा असतील खोत फायटर्स या संघाला चौथी मॅच जिंकण्यासाठी. सलग 3 मॅच जिंकलेला संघ खोत फायटर्स. बघूया काय होतंय. संघ मला खुश. या ठिकाणी रुपेश देखील त्या डगआउट मध्ये दाखल झाले. त्यांचं देखील कौतुक करावं लागेल. सलग 3 मॅच जिंकलेला संघ तो म्हणजे केदारनाथ 11 देखील आहे त्या रेस मध्ये. आणि खोत फायटर सुद्धा त्या रेस मध्ये आहे. आणि संघर्ष योद्धा सुद्धा त्या रेस मध्ये आहे. परंतु पाहूया कोण असेल. सचिन कदम मॅन फ्रॉम गोजेगाव. चला निलेश साहेब या. एवढी मॅच करा तुम्ही.